हॅलो स्टुडंट, एक ऑब्स्टेटिक आणि गायनेकोलॉजीचा आपला स्मॉल टॉपिक आहे जो की क्वेश्चन विचारतो विचारू शकतात एक्झाममध्ये. सो त्या टॉपिकचं नाव आहे, क्वेश्चनचं पण नाव आहे प्रेग्नन्सी डायग्नोसिस टेक, म्हणजे इन प्रेग्नन्सीमध्ये कोणते डायग्नोस्टिक टेस्ट या करतात. सो यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय काय या ठिकाणी मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो फर्स्ट वन काय, द मोस्ट रिलायबल हार्मोन्स फॉर द प्रेग्नन्सी डायग्नोसिस एससीजी हार्मोन, ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन. हा हार्मोन ज्यावेळेला डिटेक्ट होतो त्यावेळेला आपल्याला कन्सिडर होते की प्रेग्नन्सी होणार आहे. सो विच इज प्रोड्यूस बाय द ट्रोफोब्लास्टिक सेल्स ऑफ द प्लासेंटा. सो प्लासेंटाकडून काय प्रोड्यूस होणार आहे, ट्रोफोब्लास्टिक सेल हा प्रोड्यूस होणार आहे. सो त्यावेळेला आपल्याला डिटेक्ट काय होणार आहे, एससीजी ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन होणार आहे. सो प्रिझम्पटिव्ह साईन म्हणजे काय, जे काही सब्जेक्टिव्ह साईन एक आहे प्रोबॅबल सायन्स आणि एक आहे पॉझिटिव्ह सायन्स. म्हणजे की काय, प्रिझम्पटिव्ह साईन म्हणजे काय, सब्जेक्टिव्ह साईन असतात, आणि प्रोबॅबल साईन म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह साईन. पॉझिटिव्ह साईन मीन्स लाईक कन्फर्म साईन. ह्या अशा 3 साईन आपण या ठिकाणी बघू. प्रिझम्पटिव्ह साईन म्हणजे काय, सब्जेक्टिव्ह म्हणजे लाईक अमेन्युरिया, अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. सो त्यावेळेला आपल्याला कन्सिडर होणार आहे की प्रेग्नन्सी या ठिकाणी स्टार्ट झालेली असू शकते किंवा कन्फर्मेटरी नसतात. समटाइम्स लेट मेन्स्ट्रुअल सायकल सुद्धा होऊ शकते त्या फिमेल्समध्ये. नॉझिया अँड वॉमिटिंग होऊ शकते. ब्रेस्ट टेंडरनेस होऊ शकतो. फ्रिक्वेंटली युरिनेशन त्यांना होऊ शकतो. फटीग होणार, क्विकनिंग होणार. आणि हे सब्जेक्टिव्ह आहे जे की आपण कन्फर्मेटरीसाठी यूज करत नाही. बट जे प्रोबॅबल साईन असतात, जे की ऑब्जेक्टिव्ह साईन आहेत, त्यामध्ये कोणते कोणते, युट्राइन इनलार्जमेंट होऊ शकतो. युट्राइन कसा हा इनलार्ज होणार. पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट होणार आहे, एससीजी हार्मोन हा होऊ शकतो, इन्क्रीज होणार. त्यानंतर हेगर साईन लाईक का सॉफ्टनिंग ऑफ द युट्रस सिस्टमस. हेगर सायन्स मध्ये आपण काय चेक करतो की सॉफ्टनिंग ऑफ युट्रस मध्ये किती आहेत. कॉडल सायन्स म्हणजे काय, सॉफ्टनिंग ऑफ सर्विक्स, त्याला आपण कॉडल साईन असं बोलतो. चॅडविक साईन म्हणजे काय की ब्ल्यू डिस्कलरेशन त्या ठिकाणी होणार, वजना म्हणून डिस्चार्ज त्या ठिकाणी बाहेर येणार. हे प्रोबॅबल साईन. आता पॉझिटिव्ह साईन म्हणजे काय, कन्फर्म साईन कोणते कोणते, जे की फिटल हार्ट साऊंड आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात. फिटल मुवमेंट आपल्याला बघायला भेटणार आहे आफ्टर द 20 वीक्स का 24 वीक्स नंतर. अल्ट्रासाऊंड व्हिज्युअलायझेशन आपल्याला बघायला भेटू शकते इन फिटसमध्ये. त्यानंतर लॅबोरेटरी डायग्नोस्टिक टेस्ट कोणत्या कोणत्या करतो आपण. फर्स्ट टू 9 टेस्ट म्हणजे आहे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, यूपीटी. यूपीटी म्हणजे आपण काय मेथड्स यूज करतो, जसं की डिटेक्ट करतो आपण एससीजी हार्मोन्स और एससीजी इन कुठं कशाने भेटणार आपल्याला, युरिनमध्ये. इज इम्युनो ॲसे क्वालिटेटिव्ह आहे. इसे रॅपिड अँड द नॉन इन्व्हेजिव्ह मेथड म्हणून आपण ती त्या ठिकाणी घेऊ शकतो. सी फॉर डबल, सी म्हणजे डबल डॅश, सी फॉर द कंट्रोल लाईन अँड टी फॉर द टेस्ट लाईन, अशा आपल्याला बघायला भेटतात. ओके, सिंगल लाईन इज टू बी निगेटिव्ह, डबल लाईन असेल तर पॉझिटिव्ह. ओके, आणि दोन्ही पण नाही आलं तर इनव्हॅलिड त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. त्यानंतर टाइम ऑफ पॉझिटिव्हिटी काय वेळेला होणार, 7 to 40 days आफ्टर द ओव्हुलेशन. ओव्हुलेशन झाल्यानंतर 7 to 14 days मध्ये ते आपल्याला बघायला भेटतो आफ्टर मिस पिरियड. और इंक्रीजिंग 99% ऑफ ॲक्युरेट व्हेन डन आफ्टर द मिस पिरियड. और कमेंट्समध्ये आपण काय करतो की फर्स्ट मॉनिटरिंग युरिन इज प्रेफर करतो आपण फॉलोइंग इन्स्ट्रक्शन फॉर द करेक्ट रिझल्टसाठी. सेकंड वन काय आहे की सिरम बीटा एससीजी टेस्ट. त्यामध्ये काय डिटेक्ट करतो आपण, डिटेक्ट अँड मेजर करतो आपण एससीजी इन ब्लड. त्याला काय आपण बोलतो, क्वांटिटेटिव्ह. मोर सेन्सिटिव्ह असते ती युरिन टेस्टमध्ये बीटा एससीजी टेस्टमध्ये आपण करतो. त्यामुळे डिटेक्टेबल कुठे आहे, 6 to 8 days आफ्टर द ओव्हुलेशनमध्ये. और इंक्रीज 99% ॲक्युरेट अर्ली इन प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. सो कमेंट्समध्ये काय येणार की यूज फॉर द अर्ली डायग्नोसिस, आपण अर्ली डायग्नोसिस त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. मॉनिटर करू शकतो प्रेग्नन्सीला, व्हायबिलिटी आणि एक्टोपिक मोलर प्रेग्नन्सीसाठी. त्यानंतर सिरियल एससीजी हेल्थ आपल्याला त्या ठिकाणी करू शकतात फॉर द प्रोग्रेससाठी. आणि थर्ड वन टेस्ट आपण कोणती करतो, अल्ट्रासोनोग्राफी, जी की इमॅजिनिंग टेस्ट असते, साऊंड वेव्ह टेस्ट असते, आणि ती कन्फर्मेटरी इंट्रायुट्राइन प्रेग्नन्सी टेस्ट राहते. असेसमेंट काय करणार आपण, त्यामध्ये फिटलची ग्रोथ, फिटलची त्या ठिकाणी व्हायबिलिटी किती आहे ते आपण त्या ठिकाणी चेक करणार. युजली आपण काय करतो, त्यामध्ये इंट्रायुट्राइन गॅस्टेशनल सॅक किती आहे, म्हणजे की किती वीक्स ऑफ गेस्टेशन चा पिरियड आहे, किती बेबी डेव्हलप झालेलं ते आपण त्या ठिकाणी चेक करतो. हायली ॲक्युरेट असते गॅस्टेशनल एजसाठी, आणि व्हायबिलिटी असू शकते फिटलच्या ॲबनॉर्मॅलिटीसाठी आपल्याला ते हेल्प करतात. डिटेक्ट करू शकतो आपण फिटल हार्ट रेट. त्यानंतर मल्टिपल प्रेग्नन्सी आपण किंवा प्लासेंटा आपण त्या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटी असेल ते आपण चेक करू शकतो. आता नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की
एक्सप्लेन करायचे पर्पजेस प्रोसिजरच्या त्या ठिकाणी पेशंटला. त्यानंतर प्रायव्हसी आणि कम्फर्ट आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा. डिग्निटी आपली मेंटेन ठेवायची. कलेक्ट युरिन सॅम्पल असेल किंवा ब्लड सॅम्पल असेल डायरेक्टली प्रॉपरली करेक्टली त्याच पेशंटची आपल्याला कलेक्ट करायची. फॉलो असेप्टिक प्रिकॉशन्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. प्रोव्हाइड प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट त्या ठिकाणी काउन्सिलिंग आपल्याला करायची आहे. डॉक्युमेंटेशन्समध्ये रिझल्ट आपण ॲक्युरेटली चेक करणार आहेत. रेफर करणार पेशंटचं जर सपोज ॲबनॉर्मॅलिटी फाइंडिंग असेल किंवा हेल्थकेअर प्रोव्हाइडरला आपण त्या ठिकाणी इन्फॉर्म करणार आहे. की पॉईंटमध्ये काय की एसएजी हार्मोन हा डिटेक्ट करतो प्रेग्नन्सीसाठी कन्फर्मेटरी हार्मोन आहे. त्याचं नाव काय ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिक हार्मोन हा हार्मोन आहे. जो की काय प्रोड्यूस करतो ट्रोफोब्लास्ट करतो कुठून प्लासेंटल टिश्यू म्हणून. त्यानंतर क्विक कंपॅरिझन जर का आपण बघितलं टेस्ट सॅम्पल डिटेक्ट आणि यूज. एससीजी हा कसा युरिन एससीजी कडून आपण करतो सॅम्पल घेतो युरिन मधून. त्यामध्ये आपण काय डिटेक्ट करतो एससीजी क्वालिटेटिव्ह टेस्ट. ओके यूज कुठं करतो आपण स्क्रीनिंग टेस्टसाठी फॉर प्रेग्नन्सी. सिरम बीटा एससीजी ब्लड म्हणून घेतो आपण. ब्लड क्वांटिटेटिव्ह साठी आपण हेल्प करतो आणि अर्ली डायग्नोसिस आणि मॉनिटरिंगसाठी आपल्याला हेल्प करतो. अल्ट्रासाऊंड म्हणून का आपण इमेजिंग चेक करतो गेस्टेशनल सॅक फिटस आणि कन्फर्म अँड असेस ऑफ प्रेग्नन्सीसाठी. ओके सो हा क्वेश्चन पण आहे आणि टॉपिक पण आहे स्मॉल टेस्ट जो की आपण कोणत्या टाईपचा टेस्ट ही प्रेग्नन्सीमध्ये करतो. सो तुम्हाला रिव्हिजन नोट्स आहे रिव्हिजन व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता. 5 ते 6 मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी नॉलेज भेटणार आहे विथ तुमच्या नोट्ससोबत. ओके सो तुम्ही या ठिकाणी प्रॉपरली अटेंड करा आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला हा हेल्प होईल आणि नोट्स बनवा. ओके थँक्यू सो मच.